मला असं वाटतंय की आज डिलिव्हरी होईल बहुतेक. वहिनीला आता डिलिव्हरीसाठी नेलंय. तिथे मामा सगळे आलेत. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादेन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मी फ्रेश वगैरे झालोय. आज आहे संडे. आज मी कॉलेजला नाही, माझा एक दुसरा पण कोर्स आहे, तर संडेचं तिथं मला जायला लागतं त्या कॉलेजमध्ये. तर आज तिथे सुट्टी आहे, कारण ते अल्टरनेट असतं, फक्त संडेला असतात. सॅटर्डे संडे लेक्चर असतात, पण संडे टू संडे म्हणजे अल्टरनेट. एक संडे जायचं, एक संडे नाही जायचं, मग एक संडे जायचं, एक संडे नाही जायचं, मग आजचा संडे नाही जायचं, मग पुढचा संडे जायचंय. त्यामुळे आज सुट्टी आहे, थोडं रिलॅक्स वाटतंय मला. नाहीतर भाई खूप म्हणजे मला वेळच नव्हता भेटत, जसं तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघत असाल. तर स्वीटी तिथं बसली आहे. स्वीटीला आता मस्त गारगार वाटतंय, कारण तिचे केस ना कट केले त्यामुळे. नाहीतर तिला खूप गरमी होत होती. दादा केस कट करायला गेला होता, तर तिथे तो बार्बर आहे ना, तो स्वतः बोलत होता की किती डॅन्ड्रफ आहे या केसामध्ये. इथं चाय नाश्ता रेडी आहे. बंटू पण आली आहे. काय पाहिजे मम्मी? काय पाहिजे मंटूला? बंटूला पोहे पाहिजे. झालं ना, आता तिकडचं झालं, आता इकडे आली. अरे म्हणत्या, आता पाहिजे ना मंटूला आमच्या इथं. इथं पाहिजे, पक्का पाहिजे. लाव ना यार. आता मी अजून दादा चाललोय राशन दुकानात तांदूळ आणायला, कारण घरचे तांदूळ संपलेत. 2 दिवस झाला. तर मम्मी बोलली तुम्ही आज दोघं घरी आहेत, तर जावा तांदूळ वगैरे घ्या. तर तिथेच चाललोय. आता आम्ही नारळ पाणी घेतोय. वहिनीला पाहिजे होतं नारळ पाणी, पण नारळला छोटा वाटतोय. नारळचा भाव पण ना दिवसादिवस खूप वाढत चाललाय यार. खरं, एक छोटासा नारळ 60 रुपयाला आहे. अजून वेगळा तर 80 रुपयाला आहे. एवढूसच फक्त. आणलं बघ 25 किलो एकट्याने. बॉडीगार्ड लय दमाचे हात लागले, पुढे लय पळायला लागले. किती आजकाल ना आपण काम करतो, असं चालतो ना, हार्ट बीट ना एकदम फास्ट होते. छोटे काय आला? काय खुश होती. डायरेक्ट थडा 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 उडायला चालू होती. पप्पा कुठे जात नाहीत ना? बंद आहे. मम्मी ना तेल बनवायला लागली आहे. घरगुती तेल. तेल बनवतेस ना? तिच्या टोपात घे ना. काय तिचा टोप कुठे सुटीचा? सुटे चल हे घे. ह्याच्यात काय म्हणतो आता? एवढंच कोण कोण पिणार? काय बस हो, तोच सगळं होत. हे घे सुटी, हे घे पी. काय द्यायचं का थोडं होय दिशा? हाय, तर तेल बनवायला काय काय टाकलंस? तेल बनवायला होय? हा, अरे जास्वंदची फुलं आहेत, पानं आहेत, मेथी, कढीपत्ता, परत अजून ती कलोंची. काय थोडस दाना तिला मंटूला. हे घे. दिलंय तिला. हे घे, पी आता. त्याला आता बॉईल करून तेल थंड झालं की बाटलीत ओतायचं. मग हे पॅराशूटच्या 2 बॉटल टाकल्यास, मग लावू शकतो का? सांग नक्की. नको, तुम्ही नका लावू. तुम्हाला दुसरे आणा बाटल्या. आता मी ना जेवायला बसलोय. भात अजून, मटकी आहे अजून, लोणचं. पप्पा तिथं त्यांची न्यूज बनवत आहेत. फ्रॅक्चर आहे तरी. आता मी हॉस्पिटल मध्ये आलोय. वहिनीला ऍडमिट करणार आहेत, कारण वहिनींचं पोट दुखत होतं घरी. मग लगेच मम्मी, दादा, मी, माझी बहीण, आम्ही सगळे हॉस्पिटल मध्ये आलो. त्यांना चेकअप करतात, मग नंतरला वाटतंय आज ऍडमिट करणार आहेत त्यांना. जी पिशवी सगळे आणली. आता सगळे आम्ही हॉस्पिटल मध्येच थांबलोय. बघू काय होतं आता. मला असं वाटतंय की आज डिलिव्हरी होईल बहुतेक. आज व्हायला पाहिजे. मम्मी पण सांगत होती, ते सांगतायत की ऍडमिट करायला लागेल, होईल बहुतेक. आता बघू, झालं तर चांगलंय. आता आतमध्ये ना वहिनींसोबत मम्मी अजून दिव्या थांबली आहे.
दादा मी आम्ही सगळे बाहेर थांबलोय. पप्पा घरी आहेत. पप्पांचा पाय फ्रॅक्चर आहे. पप्पा तर काही येऊ नाही शकले. आम्ही सगळेच आहे तिथे. 8:30 वाजलेत. वहिनीला आता डिलिव्हरीसाठी नेलंय. तिथे मामा सगळे आलेत. मामा आलेत, मामे आलेत. मम्मी लोक आतमध्ये आहेत. आता मी घरी आलोय कारण मम्मी बोलली की थर्मस आणायला. थर्मस शोधतोय कारण थर्मस मध्ये चाय घेऊन जायचंय. डिलिव्हरीसाठी वहिनीला पाठवलंय. डिलिव्हरी नंतर त्यांना काहीतरी चाय बिस्किट द्यायचं असतं असं सांगत होते. मग मम्मी बोलली जा थर्मस घेऊन या. अजून बाहेर चाय भेटतो तर चाय पण घेऊन या कसं चाय गरम राहील. त्यामुळे आता थर्मस शोधतोय की थर्मस कुठं आहे. थर्मस वगैरे घेतलाय. आता चाललो एक ग्लास पण घेतलाय. त्यांना लॉक करूनच जातो. बाय सुटी मी येतो हा. ठीक आहे. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलोय. आम्ही बसलोय जेवायला. मम्मी, दादा, दिव्या सगळे वरती आहेत. असं सगळ्यांना तिथं अलाउड नाही जेवायला. तर आम्ही बोललो, की आम्ही जातो, जेवतो. मग नंतरला तुम्ही या, तुम्ही जेवा. घरी तर काय बनवलं नाही म्हणून जे फ्राईड राईस आहेत तेच खातोय. अजून जागा पण नाही. हे जे के.जे. सौम्य हॉस्पिटल आहे ना, इथं ना पेशंटचे जे घरवाले आहेत ना, त्यांना बसायला पण बसून जेवायला पण अलाउड नाहीये. विचार करा एवढा भंगार आहे. त्यांनी कॉलेज हे हॉस्पिटल चांगलं आहे, स्टाफ सगळं चांगलं आहे. फक्त ही सोय चांगली नाहीये. बघा आम्ही कुठे बसलोय जेवायला. ते पळाचं झाड आहे ना, त्याच्या खाली बसलोय. ही जागा भेटली आहे. आता जस्ट मी घरी आलोय. डिलिव्हरी 2-3 वाजता बहुतेक डॉक्टर बोलत होते होईल. तर मम्मी बोलली, की "एक काम करा तुम्ही जावा घरी झोपा." मम्मी, दादा तिथे थांबलेत. बाकीचे सगळे आम्ही घरी आलोय. मग कारण माझं उद्या सकाळी कॉलेज आहे. मला लवकर 7-7:30 वाजता जायचं असतं. त्यामुळे मी बोललो, की "भाई जातो आम्ही." आता जे काही ना डायरेक्ट उद्याच जाऊन बघायला लागेल. आता रात्र पण खूप जास्त झाली आहे. ठीक आहे. तर चला मग मित्रांनो वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.